माझी साक्षी आहे नाही का. खरोखर मी म्हणजे नाही का मुलांमाता या ठिकाणी 5-6 वर्ष झाली तिथं राहायला आले भावाच्या घरामध्ये. पण नाही का मला हे चर्चा माहिती नव्हतं, ईदचं काहीच ठिकाण माहित नव्हता. मी जायची नगरला प्रार्थनेला कशासाठी, माझी सुटका व्हायसाठी. मला नाही का करणीचा प्रकार होता माझ्या घरामध्ये, सगळे बंधन होते. तर नाही का मी त्याच्यासाठी मी पुढे असे नाही का माझी सुटका व्हायची, मी परमेश्वराकडे जायची सतत म्हणजे नाही का. तर नगरला गेले 2 ठिकाणी सगळं काही म्हणजे नाही का उघडं पडलं. पण माझ्या नवरा नाही का माझ्या विरोधातच म्हणजे नाही का घरामध्ये असं की तू जायचंच नाही तिकडे, म्हणजे नाही का तू नगरचे लोक चांगले नाही असं नाही, काही पण सांगते असं तसं, तू जायचं नाही असं म्हणजे नाही का मला तिकडचं स्टॉप केलं. पण मग मी नाही का असं फिरता फिरता मग या सिस्टर नाही का असं तर ते तिकडं 2 वर्ष फिरत होते मी. नगरला घरामध्ये आले की भांडणं व्हायचे. आणि नाही का माझा नवरा काय म्हणायचा का नाही तू मुद्दाम करते, तुला काहीच नाही त्रास, पण तू मुद्दाम करते, नाटक करते, असं करते तसं करते. पण नाही का म्हणजे पवित्र आत्म्याला खूप बोलले म्हणजे नाही का ते असे त्यांच्यावर पण करण्याचा प्रकार होता. ते बोलले असं नाही का कशाचं पवित्र आत्मा, कशाचं काय, तू नाटक करते, कशाचं देऊन, कशाचं बायबल, कसं पुढे जाती, प्रार्थना जात नसन तू पुढे पण जाती, भक्ती असं तसं काही लय बोलले. पण मी ना परमेश्वराकडेच नजर होती माझी, म्हणजे देवाने मला त्याच्यामध्ये स्थिर ठेवलं, उपासामध्ये स्थिर ठेवलं आणि त्याचा मी शोध घेत होते नाही का मी कुठून सुटून असं. तर अचानक म्हणजे 3 वर्ष मी अशी हिंडले नंतर मग यांची माझी नाही काय म्हणायचे असे आम्ही बोलायचो, शेजारीच राहायचो. तुम्ही पुढे जात असता, पण मग मी म्हणायचे मला हे घरामध्ये लक्ष लागत नाही, माझं मन नाही लागत, आवरलं मी निघून जातात, प्रार्थनेलाच जाते पण घरामध्ये नव्हते थांबत. त्या मुलीचा सुद्धा विचार करीत नव्हतं माझी नाही का ती एकटी कशी राहीन, काय उन्हाळा पानकाळ सगळं काही असो मी निघून जाणार. तर मग नाही का यांनी मला सांगितलं एक दिवस म्हणे अहो म्हणजे तिकडचा मार्ग बंद केला घरामधून नवऱ्याच्या द्वारे. आणि मग मी अशी म्हणजे चिंतामध्ये राहिले, काम पण बंद करायचं माझं म्हणजे नाही का पैसा नसल्यावर कशी काय जाईल असं. तर मग काम पण बंद व्हायचं, एकच दिवस भरायचा, परत लगेच काम नाही काय नाही असं नाही, बसून राहायची मी. मग बायबल वाचायची, प्रार्थना करायची, उपास चालायचे. उपासामध्ये मला देवाने परमेश्वराने भरपूर ठेवलं. आणि नंतर मग नाही का अशाच बोलायच्या म्हणजे तुम्ही असंच फिरता म्हणजे नाही का जातात, पण माझ्या समाजासाठी जायचे, मला भरपूर त्रास होता. पण माझा नवरा आहे ना अजिबात लक्ष देत नव्हता. मी इतकी रडायचे दिवस रडायचे, कधी दुपारी रडायचे, तिकडून प्रार्थनेला आले का लगेच खूप रडायचे. आणि मला म्हणजे नाही का ते सगळ्या गोष्टी असं नाही का लहान लेकरं तुम्ही इथून निघा असं नाही का, पण ते तसं नव्हते म्हणत. ते नाही काहीच नाहीये तुला, काहीच नाहीये तुला, नाही का काहीच नाही तुला दवाखान्यात. मी जर प्रार्थनेत बोलत असले ते म्हणायचं कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करायचं आपल्याला, तुला चाल ना मग दवाखान्यात, असं करून मला ते काय करायचे. मग मी दवाखान्यात नाव घेतलं का शांत राहायचे. आणि मग नाही का असं करता यांनी मला सांगितलं इथं ठेपा ठिकाण माहित नव्हतं काही नव्हतं, पण हे लगे नाही का तिथं अशी प्रार्थना देव बाप्पानी माझी यांची कशी भेट झाली, तिकडचा कॉन्टॅक्ट तुटल्यानंतर इकडचा जोडून दिला. आणि खरोखर कशी भेट झाली कशी नाही, परमेश्वर खरंच ज्याचं अंतकरण नाही का परमेश्वरकडे असते ते बरोबर देव त्याला सुचवतो. आणि असे दास पाठवले, लय दास म्हणजे घरी येऊन गेले, आमचे पास्टर येऊन गेले, सगळे गेले. पण ते काय म्हणायचे तुम्ही येड्यावानी करता, तुम्ही लय टेन्शन घेता म्हणून तुम्हाला असं. त्यांनी कधी असं परफेक्ट सांगितलं नाही तर तुम्हाला हे करणीचं हे आणि मग तुम्हाला त्रास होतो आणि तुम्हाला नाही का पती पत्नीमध्ये असं तुमचा वाद आहे विवाद आहे असं काहीच नाही सांगितलं. ते बिनधास्त निघून जाणार. आणि मग आम्हालाच नुसतं असं गोंधळल्यासारखं चर्चेवरून आलं भांडण, बाहेर गेलं भांडण, घरात आलं भांडण. पण यांनी खरोखर तो मार्ग सांगितला. हे नाही का कसबे कुटुंब हे यांना देवा भरपूर आशीर्वाद देतात आणि यांचं कुटुंब इतकं देव उचलेल ना, परमेश्वर इतकं त्यांना अद्भुतरित्या पूर्ण सगळ्या करायचा. खरोखर मला त्यांनी तो मार्गदर्शन केलं. मला म्हणजे नाही का असे दास बी प्रभूने दिले. आणि त्यांच्या एक दिवस घरी आले, घरामध्ये सगळं त्यांना काही देवाने दाखवलं. आणि नाही का तिथून पुढं मी इकडे यायला लागले ना तर खरोखर सगळे बंधन तुटले. माझी एक आशा होती मला तिथून निघायचं होतं, पण माझं नवरा ऐकत नव्हतं. पण नाही का ते 2-3 रविवारी आले, मी शनिवारी आले 2-3. आणि मी म्हणले होते ताई म्हणजे का तुम्ही 15 दिवसात इतकं चॉईस होता म्हणे नाही का सगळं तुम्हाला देवा पूर्वेला ते जे तुमचा नवरा आहे म्हणजे ते असे एकदम तुमच्यावर येत ना ते, तर ते तुमच्या खाली राहतील म्हणजे ऐकून घेते म्हणजे सगळ्या गोष्टी. तर खरोखर तसंच 15 दिवसांचं झालं. 15 दिवसातच हे इथं म्हणजे मागच्या शनिवारी आले ना असं घराच्याच आमच्यात हिंडत होते मी. तर हे म्हणले नाही का तुम्हाला देवाला सुंदर घर देत आहे, तसंच सुंदर घर मला दिलं म्हणजे नाही का ते भाड्यानेच आहे. पण परमेश्वराने माझी सगळी गरज पुरवली, माझी सुटका केली, करण्याच्या बंधनातून मला मुक्त केलं परमेश्वराने. आणि खरोखर बिना भांडणाचं मला आणलं इथं, बिना भांडणाचं मला इथं आणलं. सगळा पुरवठा पैशाचा आतापर्यंत केला. आणि खरोखर
10-5 रुपये पाकिटामध्ये आहेत एवढा सगळा पुरवठा करून बी आणि मी आनंदित आहे, सुखी आहे म्हणून देवाच्या नावाला लाखो सगळा गौरव परमेश्वराला. आणि खरोखर या दासाद्वारे नाही का पवित्र आत्मा काम करतो आणि खरोखर बंधन कुठे म्हणून देवाच्या नावाला मी लाखो लाख धन्यवाद देते. माझी प्रार्थना एवढीच प्रेरणा नाही का असे दास असे आगुनी भरून दास या रावणसाठी नगर जिल्ह्यासाठी परमेश्वर